स्थळ पाकिस्तानातलं इस्लामाबाद. प्रसंग अमेरिका इराण युद्ध थांबवण्याबाबत चर्चा. 21 तास चर्चा, खडाजंगी, खल. पण परिणाम काय? तर चर्चा निष्फळ. अमेरिकेचे उपराष्ट्रपती चर्चेतून थेट बाहेर पडले आणि मायदेशी रवाना झाले. आता जगासमोर एकच प्रश्न, पुन्हा एकदा उडणार युद्धाचा भडका? पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. 21 तास खल पण चर्चा असफल. पुन्हा भडकणार का युद्ध? नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. इराण अमेरिका यांच्यात 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर पाकिस्तानातील इस्लामाबादेत जाऊन अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात सुमारे 21 तास चर्चा झाली. परंतु हाती काय लागलं? तर भोपळा. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली 21 तासांची चर्चा सपशेल फेल ठरली. इतकंच नव्हे तर ही चर्चा अर्धवट सोडून अमेरिकेचं शिष्टमंडळ आल्या पावली मायदेशी परतलं. सर्वात धक्कादायक माहिती अशी की अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असताना दोन्ही देशांचे नेते अक्षरशः हातघाईवर आले होते. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या मुद्द्यावरून बैठकीत मोठा वाद झाला. तुर्कीच्या मीडियानं चर्चेदरम्यान मोठा वाद झाल्याची ही बातमी प्रसारित केली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मध्य पूर्वेतील आखाती प्रदेशात तब्बल 38 दिवस चाललेल्या अमेरिका इराण युद्धाला 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळाल्याच्या बातमीनंतर सारं जग खुश झालं. या नुसत्या युद्धविरामाच्या बातमीनं सोन्या चांदीचे भाव वधारले तर शेअर बाजारानं देखील उसळी घेतली. आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की ही चर्चा का फिसकटली? सांगतो. अमेरिका आणि इराणची चर्चा का फिसकटली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिका आणि इराणची चर्चा का फिसकटली? इराणनं शरणागती पत्करावी ही अमेरिकेची अट. इराणकडून अमान्य. युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची अमेरिकेची मागणी इराणकडून अमान्य. इराणनं सुमारे 900 पौंड युरेनियमचा साठा काढून टाकावा ही अमेरिकेची अट इराणकडून अमान्य. अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं या मुद्द्यांवर असहमती. निर्बंध हटवण्यासंबंधी अमेरिका अनुकूल पण युद्ध भरपाई आखाती युद्ध पूर्ण थांबवण्यावर असहमती. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्या म्हणण्यानुसार इराण अण्वस्त्र बनवणार नाही याची हमी देत नव्हतं. इराणचे नेते म्हणतात अमेरिका जरा जास्त साठी टाकतीये आणि बेकायदा विनंती करतीये. इराण अमेरिकेची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सध्या परिस्थिती पूर्णपणे अनिश्चित बनली आहे. एकीकडे अमेरिका अंतिम प्रस्तावाबद्दल बोलतीये तर दुसरीकडे इराण मात्र आपला हक्क सोडायला तयार नाहीये. अशा परिस्थितीत एकतर इराण अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारेल किंवा दोन्ही देश नव्यानं वाटाघाटी सुरू करतील. पण जर यापैकी काहीही झालं नाही तर युद्ध पुन्हा सुरू होण्याचा मोठा धोका उद्भवू शकतो. इराण अमेरिकेत जवळपास 21 तास चर्चा झाली. मात्र या प्रदीर्घ चर्चेनंतरही दोन्ही देश कोणत्याही करारावर पोहोचू शकले नाहीत. ही चर्चा फिसकटल्यानं केवळ शांतता प्रक्रियेलाच धक्का बसला नाही तर संपूर्ण मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा या युद्धाचा दुसरा अंक सुरू होतोय की काय या भीतीनं आता सारं जग चिंतेच्या गर्तेत सापडलंय.